साताऱ्यामध्ये मतदान केंद्रावरती उमेदवारांनी धुडगूस घातलेला आहे। पोलिसांनी उमेदवारांना मतदान केंद्रापासून दूर हाकलून दिलेला आहे। नियम डावलून उमेदवार मतदान केंद्रावरती येत प्रचार करतायत। 100 मीटर बाहेर थांबण्याच्या नियमाची पायमल्ली केली जात असल्याचं साताऱ्यामध्ये आपल्याला दिसतंय। जे उमेदवार आहेत ते मतदान केंद्रावरती येत आहेत आणि त्यांनी धुडगूस घातलेला आहे, प्रचाराचा प्रयत्न केलेला आहे। मतदान सुरू झालं तरी प्रचाराची रणधुमाळी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि नियमबाह्य पद्धतीनं उमेदवारांकडून साताऱ्यामध्ये प्रचार सुरू आहे। 100 मीटर बाहेर थांबण्याच्या नियमाची पायमल्ली झाली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। साताऱ्यात मतदानाला सुरुवात झाली आणि या ठिकाणी आझाद कॉलेजच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वोटिंग करण्यासाठी मतदारांची संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी येऊन मतदानाचा हक्क कसा बजवायचा हे सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अधिकारी लोकांकडून आता सांगण्यात येत आहे की उमेदवारांना या ठिकाणी थांबून कोणत्याही नागरिकाला सांगू नये की तुम्ही या ठिकाणी या आणि मतदान करा किंवा त्याचबरोबर कोणतीही गोष्ट सांगू नये, यासाठी पोलिसांकडून देखील सांगण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर उमेदवार या ठिकाणी येऊन मतदाराला सांगितलं जाते, मतदाराला सांगताना ते आपल्या उमेदवाराची चिठ्ठी बघून आणि त्यांना सर्व माहिती सांगताना आपल्याला पाहायला मिळत होतं। एकंदरीत जर या ठिकाणी पाहायचं झालं तर उमेदवारानं या ठिकाणी थांबून कोणत्याही मतदाराला सांगायचं नाही असा नियम असताना देखील या ठिकाणी उमेदवार येऊन प्रत्येक जे मतदार आहेत, मतदान करण्यासाठी आलेले आहेत, त्यांना सांगण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुरळीत पार पडत असताना मतदार करताना मतदानाच्या जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांना थांबवण्यासाठी सांगण्याचं आल्याचं पाहायला मिळतं। मात्र या ठिकाणी उमेदवारच स्वतः या ठिकाणी थांबून मतदारांना मतदानाचा हक्क कसा बजवायचा हे सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। उमेदवार या ठिकाणी थांबून मोठ्या प्रमाणावर लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप या ठिकाणी जे विरोधातले मतदार आहेत, विरोधातले उमेदवार आहेत त्यांच्याकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विजय राऊतसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।